Perhaps in 12th, you might have learned this topic, that is job application. But still, we are revisiting this topic once again. You know that job application, though it is simple an application on a paper, but still it matters a lot. ओके, दिसायला ते साधा अर्ज असतो, साधं ॲप्लिकेशन असतं, परंतु त्याचं इम्प्रेशन हे खूप जास्त असतं. असं म्हणतात की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन ऑर द बेस्ट इम्प्रेशन. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या समोर गेल्याच्या नंतर तुमचं सुरुवातीला तुम्ही कसे आहात यावरून तो समोरचा व्यक्ती जजमेंट करतो की समोरच्या आयुष्यामध्ये हा व्यक्ती कसा राहील. ओके. आणि ॲप्लिकेशन इज इनडायरेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ अवर सेल्स. आपलंच एक प्रकारे इनडायरेक्टली रिप्रेझेंट करतो आपल्यालाच. ओके. जर आपलं ॲप्लिकेशन जर साधं म्हणजे व्यवस्थित नसेल, त्याच्यामध्ये जर चुका असतील आणि ते जर त्याच्यातली लँग्वेज जर डिसरिस्पेक्टफुल असेल, म्हणजे समोरच्याला रिस्पेक्ट देणारी नसेल, तर समोरच्या व्यक्तीला कळून येते की समोर जॉबमध्ये जॉईन झाल्याच्या नंतर सुद्धा हा व्यक्ती कसा वागणार आहे, तर असाच वागणार आहे. त्यामुळे तुमचं जॉब ॲप्लिकेशन हे महत्त्वाचं यासाठी आहे की ते समोरच्याला चांगलं वाटावं. ओके. जॉब ॲप्लिकेशनमध्ये जेवढं तुम्ही सिम्पल लँग्वेज वापरसाल आणि जेवढं ते शॉर्ट असेल तेवढं ते चांगलं. बऱ्याचदा आपण काय करतो, लांबलचक 1-1.5 पेजपर्यंत जॉब ॲप्लिकेशन लिहितो. ओके. परंतु तसं अपेक्षित नाही आहे. तर जॉब ॲप्लिकेशन अपेक्षित कसं आहे, एकदम शॉर्ट आणि जेवढी जास्त जमेल तेवढी इन्फॉर्मेशन टाकायची, परंतु त्याची लेंथ पण लांबली नाही पाहिजे आणि ते क्लिअर असलं पाहिजे आणि समोरच्याला समजायलाही सोपं असलं पाहिजे. ओके. विशेषतः आपले जे क्वालिफिकेशन्स वगैरे असतात, तर दॅट शुड बी हायलाइटेड किंवा ते तशी मेन्शन केलेले असावेत, आपला एक्सपिरियन्स वगैरे वगैरे. ओके. आणि जर तुमचं जॉब ॲप्लिकेशन जर चांगलं असेल तर नक्कीच तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह दृष्टीने पाहिलं जाईल, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून त्यांनी तुमच्याकडे क्वेश्चन्स वगैरे विचारतील आणि रिजेक्ट करण्याच्या मागे ती जास्त लागणार नाहीत. नाहीतर एखाद्याचं जर ॲप्लिकेशन खराब असतील तर ते जाणून बुजून असे वाईट किंवा अवघड प्रश्न विचारतात आणि मग तुमचं सिलेक्शनचा प्रॉब्लेम होऊन जाईल. ओके. ओके. I did not prepare PPT because I want to show all the things at a glance. ओके. PPT मध्ये सगळं काही दिसत नाही, त्यामुळं मुद्दाम ही वर्ड फाईल तुमच्यासाठी मी लिहिलेली आहे. ओके. दिस इज a model or the format for job application. Generally, which things we include in job application? तर सगळ्यात टॉपला आपण स्वतःचा ॲड्रेस लिहू शकतो. ओके. जर नाही लिहिला तर डोंट वरी, तेवढा काही तो महत्त्वाचा प्रश्न नाही आहे. जर स्वतःचा ॲड्रेस लिहायचा असेल तर तुम्ही स्वतःचा ॲड्रेस लिहू शकता आणि त्यानंतर मग ज्याला तुम्हाला ते लेटर पाठवायचं आहे त्याचा ॲड्रेस. अदरवाईज टू करून तुम्हाला लेटर ज्याला पाठवायचं आहे त्याचं नाव जर माहीत असेल तर चांगलं आहे, अदरवाईज त्याची पोस्ट. ओके. आणि तो लेटर कोणाला लिहित असतो आपण जॉब ॲप्लिकेशनचा, तर ज्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे त्या इन्स्टिट्यूटचा हेड. जसं एखाद्या कॉलेजमध्ये जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्याचा हेड म्हणजे प्रिन्सिपल. एखाद्या कंपनीमध्ये जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्याचा हेड म्हणजे मॅनेजर किंवा CEO किंवा CEO. ओके. आणि त्यानंतर त्याचा ॲड्रेस. ओके. फॉर्मॅलिटी म्हणून ॲड्रेस लिहावा लागतो. त्यानंतर तुम्ही डेट मेन्शन करू शकता, अदरवाईज नाही जरी डेट मेन्शन केली तरी काही हरकत नाही, तुम्ही ॲट द बॉटम शेवटी डेट लिहू शकता. ओके. आता ॲप्लिकेशनचे बरेचसे टाईप्स आहेत, जसं की जर तुम्ही या सब्जेक्टला जर समोर लिहिलात, ओके, तरीसुद्धा चालतं, सब्जेक्ट रेफरन्स, किंवा त्याला याच एकाच लेंथमध्ये लिहिलं तरीसुद्धा चालतं. तर फॉर्मॅट वेगळे वेगळे आहेत. हा जो फॉर्मॅट मी तुम्हाला सांगत आहो दॅट इज ब्लॉक फॉर्मॅट. ओके. फुल ब्लॉक फॉर्मॅट. दिस इज लेटेस्ट स्टाईल ऑफ रायटिंग अँड ॲप्लिकेशन. ओके. जुन्या काळामध्ये कसं लिहित होतं तो पाहू नका. आज सध्या कोणता फॉर्मॅट प्रचलित आहे किंवा फेमस आहे तर तो हा फुल ब्लॉक फॉर्मॅट, ज्याच्यामध्ये सर्व काही लिहिलं कुठं जातं तर लेफ्ट मार्जिनला धरून फक्त बॉडीमध्ये मेन बॉडीमध्ये थोडंसं मार्जिन सोडली जाते, अदरवाईज सगळं काही त्या लेफ्ट साईडला धरून लिहिलं जातं. ओके. तर
हेडचं पोस्ट, त्यानंतर त्याचा इन्स्टिट्यूटचा ॲड्रेस, त्यानंतर डेट लिहू शकता, अदरवाईज नाही लिहिली तरी चालते, खाली लिहू शकता तुम्ही. नंतर सब्जेक्ट लिहिताना ही फ्रेज जशाला तशी ठेवली तरी चालते, ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ. आणि त्याच्या पुढे मग तुम्ही जो कोणतं पोस्ट असेल, जो फॉर एक्झाम्पल असिस्टंट प्रोफेसर असेल किंवा ऑफिस असिस्टंट असेल, ओके, किंवा ज्युनियर क्लार्क असेल किंवा मॅनेजर असेल वगैरे वगैरे, तर पोस्टचं नाव तुम्ही तिथे फिल करू शकता. त्यानंतर रेफरन्स इज इम्पॉर्टंट. कशासाठी? बिकॉज दिस इज द सोर्स फ्रॉम व्हेअर यू कम टू नो अबाउट दिस जॉब. तुम्हाला ह्या जॉबबद्दल माहिती कुठून आली किंवा कुठून कळाली, तर त्याचं सोर्स आपल्याला सांगायचं असतं. दॅट इज कॉल्ड रेफरन्स. तर सोर्स कोणता आहे? तर युअर ॲडव्हर्टाइजमेंट इन, ते कंपनीची ॲडव्हर्टाइजमेंट कशामध्ये? इन दच्या समोर तिथे त्या शक्यतो न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट दिली जाते, तर त्या न्यूजपेपरचं नाव द लोकमत किंवा द हिंदू, द टाइम्स ऑफ इंडिया वगैरे वगैरे, डेटेड आणि कोण्या तारखेला ती ॲड आली होती, ओके, दॅट डेट शुड बी मेन्शन देअर. त्यानंतर सॅल्युटेशन द्यायचं असते. सॅल्युटेशन म्हणजे समोरच्या व्यक्तीला उद्देशून आपल्याला लिहायचं आहे. तर समोरची व्यक्ती कोण असणार आहे? तर त्या इन्स्टिट्यूटचा हेड, ज्याला आपण लेटर लिहित आहोत, ओके. आणि या सॅल्युटेशनमध्ये जे प्रचलित सॅल्युटेशन आहे किंवा मॅक्झिमम वेळेस जे लिहितात, दॅट इज रिस्पेक्टेड सर ऑब्लिक मॅडम, ओके. इफ यू आर शुअर दॅट मॅनेजर इज अ मेल, तो पुरुष आहे, देन यू कॅन राईट रिस्पेक्टेड सर, ओके. आणि जर तुम्हाला माहीत असेल की ती एक स्त्री आहे, फिमेल आहे, देन यू कॅन राईट रिस्पेक्टेड मॅडम. पण जर तुम्हाला माहीतच नाही, आता सपोज आपल्याला एखाद्या कॉलेजला ॲप्लिकेशन करायचं आहे आणि त्या कॉलेजचा प्रिन्सिपल कोण आहे माहिती नाही आपल्याला, अशा वेळेस इट इज ऑलवेज सेफ टू मेन्शन सर ऑब्लिक मॅडम, ओके. लेटेस्ट स्टाईलमध्ये रिस्पेक्टेडच्या ऐवजी डिअर सुद्धा वापरलं जाते, डिअर सर ऑब्लिक मॅडम, ओके. पण तुम्हाला जे सोपं वाटेल किंवा जे चांगलं वाटेल दॅट यू शुड यूज, ओके. मेन बॉडी, आता इथून पुढचा जो पार्ट आहे, ओके, हा झाला ज्याला आपण सेंड करतो त्याचा ॲड्रेस आणि पोस्ट. त्यानंतर हा सब्जेक्ट, त्यानंतर रेफरन्स, this is called salutation, and from here to here this is called body, ओके. दिस इज द बॉडी ऑफ द लेटर. आणि या मेन बॉडीमध्ये काय काय मेन्शन पाहिजे? तर तुमचं वर्क एक्सपिरियन्स, तुमचं क्वालिफिकेशन आणि तुमच्यामधले ऑर्डिनरी और एक्स्ट्राऑर्डिनरी स्किल्स, हे त्याच्यामध्ये मेन्शन पाहिजे, ठीक आहे. तर लेटरची सुरुवात किंवा बॉडीची सुरुवात करण्याच्या वेगळ्या वेगळ्या स्टाईल्स आहेत. त्यापैकी एक जे जनरल स्टाईल आहे किंवा रुटीन स्टाईल आहे, ही मी तुम्हाला देतो या फॉर्मॅटमध्ये. इन रिस्पॉन्स टू युअर ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे तुमच्या ॲडव्हर्टाइजमेंटला रिस्पॉन्स म्हणून, ओके. इन द, पेपरचं नाव न्यूजपेपरचं, डेटेड, या तारखेच्या त्या न्यूजपेपरमध्ये, आय अप्लाय, ओके, आय अप्लाय माय कॅन्डिडेचर वगैरे वगैरे, असं ऑर्नामेंटल वर्डसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा सिम्पली लिहू शकता की आय अप्लाय फॉर द अबव सेड पोस्ट. अबव मीन्स वर, सेड म्हणजे सांगितलेली किंवा लिहिलेली पोस्ट, ओके. वर जे रिकामी जागा सोडलेली आहे तिथं आपल्याला त्या पोस्टचं नाव मेन्शन करायचं. तर त्या ठिकाणी जी कोणती पोस्ट असेल त्या पोस्टसाठी मी अप्लाय करत आहोत, तुम्ही दिलेल्या ॲडव्हर्टाइजमेंटला एक रिस्पॉन्स म्हणून. आय पजेस मीन्स माझ्याकडे असणे. आय पजेस ऑल द रिक्वायर्ड क्वालिफिकेशन्स, जेवढे काही क्वालिफिकेशन्स दॅट द पोस्ट रिक्वायर्स, दॅट आय पजेस, ओके. मी सगळे ते पजेस करतो किंवा माझ्याकडे आहेत. आय हॅव पास्ड, आता ती पोस्ट कोणते आहे त्यानुसार तुम्ही क्वालिफिकेशन्स ठरवा. मॅनेजर असेल तर BA लिहिण्याची गरज नाही. क्लर्क असेल तर BCom वगैरे कुठलंही चालतं, BA चालतं, ओके. तर आय हॅव पास्ड BCom विथ 64% किंवा जे काय असेल ते. आता एक लक्षात ठेवा की हे दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ ॲप्लिकेशन, इट इज नॉट अ रिअल वन, ओके. यू आर रायटिंग इट फॉर द सेक ऑफ युअर एक्झाम, आणि त्यामुळे देर इज नो नीड टू राईट द ॲक्च्युअल मार्क्स दॅट यू हॅव स्कोर्ड इन युअर एक्झाम. काही गरज नाही तुम्हाला किती पडले मार्क्स आणि इथे किती लिहायचे,
तुम्हाला तिकडे 35 जरी पडले किंवा 40 जरी पडले तर तरी इथे 40 लिहिण्याची आवश्यकता नाही. ओके, यू कॅन राईट 70 और 80, तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकता. तर आय हॅव पास्ड BCom with 68%, फुल स्टॉप. आय हॅव ऑल्सो कम्प्लिटेड MA किंवा MBA म्हणा किंवा MCom with 76%. मोर आय कॅन ऑपरेट कम्प्युटर्स मोर स्किलफुली. ओके, म्हणजे तुमच्याकडे सॉफ्ट स्किल पण आहे कम्प्युटरचं, तुम्ही कम्प्युटरसुद्धा चांगल्या पद्धतीने हँडल करू शकता किंवा ऑपरेट करू शकता. आय हॅव ऑल्सो ॲन एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग ॲज आता तो एक्सपिरियन्स देताना एक लक्षात ठेवा की पोस्ट कशाची आहे, शक्यतो त्याचाच एक्सपिरियन्स द्यायचा. ओके, म्हणजे जर तुम्हाला पोस्ट असिस्टंट प्रोफेसरची विचारली तर असिस्टंट प्रोफेसरचा किंवा टीचरचा एक्सपिरियन्स सांगायचा. जर क्लर्कची पोस्ट विचारली तर क्लर्कचाच एक्सपिरियन्स द्यायचा. मॅनेजरची पोस्ट असेल तर तो मॅनेजरचाच एक्सपिरियन्स द्यायचा. जर ऑफिस असिस्टंटची पोस्ट असेल तर ऑफिस असिस्टंटचा एक्सपिरियन्स आहे असं सांगायचं. ओके, इथं काही खरा अनुभव तुम्हाला विचारणार नाही आहे, फक्त पोस्ट कोणती आहे त्याला काउंट करायचं, त्याला गृहीत धरायचं आणि त्यानुसार आपलं एक्सपिरियन्स सांगायचा. ओके, इन अ प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, आणि हा एक्सपिरियन्स कुठे आहे, तो प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे, गव्हर्नमेंटमध्ये नाही. इन ॲडिशन, तुम्हाला जर कंपनीचं नाव माहीत असेल एखाद्या तर त्या कंपनीचं नाव सुद्धा मेन्शन करू शकतो. इन ॲडिशन आय पजेस प्लीझंट पर्सनॅलिटी अँड सॉफ्ट स्किल्स. ओके, याचबरोबर माझ्याकडे काय आहे, प्लीझंट मीन्स आनंददायी, म्हणजे समोरच्या व्यक्तीने जर माझ्याकडे पाहिलं तर त्याला असं माझ्या चेहऱ्यावर 12 वाजलेले दिसणार नाही, तर त्याला कसं दिसेल की मी खूप मजेत आहो, आनंदात आहो, अशा पद्धतीची माझी पर्सनॅलिटी आहे. ओके, अँड सॉफ्ट स्किल्स, त्याचबरोबर माझ्याकडे काय आहेत, सॉफ्ट स्किल्स आहेत. सॉफ्ट स्किल कशाला म्हणायचं, जर तुम्ही एखादं काम, हार्ड स्किल आणि सॉफ्ट स्किलमध्ये फरक आहे. जर तुम्ही एखादं काम तुमचे श्रम वापरून करत असाल, श्रम इन द सेन्स मेहनत, लेबर, हार्डवर्क, ओके, त्याला काय म्हणतो आपण, जसं की एखादं लाकूड तोडायचं आहे, त्याला सॉफ्ट स्किल नाही, हार्ड स्किल लागतं. ओके, तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे, त्याला सॉफ्ट स्किल नाही, हार्ड स्किल लागतात. ओके, तर सॉफ्ट स्किल म्हणजे काय, बोलणं किंवा एखाद्या प्रोग्रामवर काम करणं वगैरे वगैरे, शक्यतो बोलणं, मॅनर्स, ओके, एटिकेट्स, त्याला सॉफ्ट स्किल म्हटलं जातं. तर असे सॉफ्ट स्किल माझ्याकडे आहेत, असे एटिकेट्स किंवा मॅनर्स माझ्याकडे आहेत, जे की समोर आलेल्या व्यक्तीला नक्कीच ते खुश करतील किंवा त्यांना आनंदी बनवतील. तुम्हाला माहीत असेल की बऱ्याच वेळेस आपले कामं ह्यामुळे होत नाही की समोरचा व्यक्ती टेन्शनमध्ये असतो. ओके, किंवा बऱ्याच वेळा आपण काहीतरी चुकीचं बोलतो म्हणून आपले कामं होत नाही. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, तर आपले सॉफ्ट स्किल आणि आपली पर्सनॅलिटी. पर्सनॅलिटी म्हणजे काय, असं बॉडी वगैरे नाही. पर्सनॅलिटी मीन्स आपण कशा पद्धतीनं वागतो, ओके, आपण कशा पद्धतीनं बिहेव करतो, आपण कशा पद्धतीनं स्वतःला दुसऱ्याच्या समोर प्रेझेंट करतो, ओके, दॅट पर्सनॅलिटी. तर त्यामुळे बरेचसे कामं होतात किंवा समोरचा व्यक्तीसुद्धा चांगलं आपल्यासोबतचे जे काही डीलिंग असतात, आपल्यासोबतचे जे काही ट्रेड्स किंवा जे काही बिझनेस असतो तो चांगल्या पद्धतीने करतो. ठीक आहे, आणि एंडिंगमध्ये तुम्ही सांगू शकता की आय हॅव अटॅच्ड ऑल द नेसेसरी डॉक्युमेंट्स विथ दिस ॲप्लिकेशन. ओके, या ॲप्लिकेशनसोबत तुमच्या जॉबसाठी जेवढे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत ते सगळे डॉक्युमेंट्स मी अटॅच केलेले आहेत ॲज अ ट्रू कॉपी. I would like to work in the famous institute like yours, or famous company, famous incorporation, okay, famous factory वगैरे वगैरे. तर तुमच्यासारख्या अशा फेमस इन्स्टिट्यूटमध्ये किंवा फेमस कंपनीमध्ये मला जॉब करायला आवडेल. इफ आय एम सिलेक्टेड, ओके, आणि एक वाक्य असंही टाकून द्यायचं की जर माझं सिलेक्शन झालंच बाय चान्स, आय विल ट्राय माय बेस्ट टू सॅटिस्फाय यू बाय ऑनेस्ट अँड डिव्होटेड सर्व्हिस. ओके, मी तुम्हाला सॅटिस्फाय करेल, म्हणजे मी तुमचं समाधान करेल, कशाच्या मार्फत, प्रामाणिक आणि एकदम डिव्होटेड अशा सर्व्हिसच्या मार्फत किंवा कामाच्या मार्फत. ओके, आणि त्यानंतर याला कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हणतात. थँक्यू किंवा युअर सिन्सिअरली, कॉम्प्लिमेंटरी क्लोज, क्लोजर किंवा क्लोज. आणि त्यानंतर तुम्हाला माहीतच आहे तुमची साईन असते युअर सिन्सिअरलीच्या खाली,
आणि त्यानंतर सिन्सिअरलीच्या नंतर तुमचं नाव आणि नावाच्या खाली त्या नावाच्या खाली तुमचा ॲड्रेस इफ यू वॉन्ट टू गिव, जर तुम्हाला द्यायचा असेल तर तो ॲड्रेस, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगितलं की एक तर तुम्ही वर डेट मेन्शन करू शकता, अँड इफ यू हॅव नॉट मेन्शन द डेट अबाव देन यू कॅन मेन्शन इट हिअर. ओके, हा जो शब्द आहे प्लेस आणि डेट, प्लेस मेन्शन करणं गरजेचं नाही, बट इफ यू आर मेन्शनिंग डेट ॲट द बॉटम देन यू शुड ऑल्सो मेन्शन द प्लेस. ओके, आणि जर हीच डेट जर तुम्हाला इथे ठेवायची नसेल आणि ही डेट जर तुम्हाला समोर टाकायची असेल या ठिकाणी, तर डेफिनेटली यू कॅन डू दॅट टू, आणि या ठिकाणी तुम्ही डेट मेन्शन करू शकता. पण जर इथे करायची नसेल तर मी सांगितलं त्या ठिकाणी यू कॅन मेन्शन इट. ओके, तर ती डेट कुठे येईल, तर ह्या ठिकाणी येईल. ओके, त्यानंतर एन्क्लोजरमध्ये you can write only CV, and at the second position you can write all the testimonials or all the required documents असे लिहू शकता, किंवा you can enlist all the documents that you are enclosing with that application. Okay, तर फर्स्ट असणार आहे CV. CV means curriculum vitae. The other word for CV is resume. ओके, रिझ्युमे म्हणू शकता. बायोडाटा आता जुना झाला, बायोडाटा जनरली नोबडी युजेस दॅट वर्ड. तर CV म्हणू शकता किंवा करिक्युलम व्हिटे म्हणू शकता. आणि करिक्युलम व्हिटे हा अवघड जर स्पेलिंग वाटत असेल तर यू कॅन सिम्पली राईट रिझ्युम ऑर रिझ्युमे. ओके, RESUME. आणि त्याखाली तुम्ही कुठल्या कुठल्या गोष्टी अटॅच केल्या आहेत. ओके, तुमच्या मार्कशीट्स असतील किंवा तुमचे सर्टिफिकेट्स असतील किंवा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल वगैरे वगैरे, दॅट यू शुड मेन्शन युअर. आणि असं केल्याच्या नंतर तुमचं ॲप्लिकेशन कसं दिसेल तर ओके, तर हे तुमचं ॲप्लिकेशन असं दिसेल. ओके, यू कॅन आयदर मेक अ स्क्रीनशॉट ऑफ इट ऑर आय विल सेंड द PDF कॉपी ऑफ इट. फक्त तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस काय करायचे आहेत, ह्या ज्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत दॅट यू हॅव टू फिल विथ द प्रॉपर वर्ड्स. आणि त्याचबरोबर जे मी रेड कलरमध्ये लिहिलेलं आहे दॅट यू हॅव टू चेंज विथ प्रॉपर. BCom ठेवायचं का BA ठेवायचं, BCom राहू द्या प्रत्येक ठिकाणी, काय हरकत नाही. BCom ठेवा, MBA ठेवा. आणि पोस्ट कोणती आहे खाली, क्लर्क आहे, मॅनेजर आहे, ऑफिस असिस्टंट आहे, कुठली पोस्ट आहे दॅट यू शुड राईट देअर. ओके, दिस इज ऑल अबाउट युअर जॉब ॲप्लिकेशन. खूप सिम्पल आहे, एकच फॉर्मॅट यू कॅन यूज एव्हरीवेअर, जस्ट चेंजिंग सर्टन वर्ड्स अँड सर्टन डेट्स. काही डेट्स आणि काही शब्द, पोस्ट वगैरे वगैरे हे जर चेंज केलं तर यू कॅन यूज द सेम फॉर्मॅट एव्हरीवेअर.